नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 9 जून 2026 तर रात्रीचा हा व्हिडिओ. तर बघा, सकाळी एक व्हिडिओ दिला, त्याच्या काही कमेंट बद्दल मी चर्चा त्या ठिकाणी करतो आणि हवामानाचा अंदाज देखील सांगतो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला की काही वर्षापूर्वी, काही दशकांपूर्वी जपानचा एक तत्वचिंतक, विचारवंत भारताच्या भेटीवर आला. भारताच्या भेटीवर आल्यानंतर त्यानं पाहिलं की कलकत्त्याच्या बंदरात उतरला आणि कलकत्त्यामध्ये त्याने एंट्री केली. त्याच्या लक्षात आलं की काही लोक, 500 लोक एका ठिकाणी गोल घोळका घालून त्या ठिकाणी काहीतरी पाहत होते. तब्बल 2-3 तास झाले तरी ते लोक पाहतच होते. तेव्हा तो त्या ठिकाणी आल्यानंतर त्यानं पाहिलं की एक मदारी एका माकडाला नाचवित होता आणि एका सापाचा खेळ करीत होता. तेव्हा त्यानं पाहिलं की तुम्ही तुमच्या वन्य प्राण्यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं दंड देतात आणि तब्बल 500 लोक 2 तासापासून त्या ठिकाणी तुमचा वेळ वाया घालवताय. त्यामुळे त्याने सांगितलं की भारत हा गारुड्यांचा देश आहे. असं झाल्यानंतर काय झालं की त्यानंतर मात्र त्यांनी सांगितलं की आमच्या जपानमध्ये अगदी 5 वर्षाचं जे 5वीला जे मुलगा आहे, ते मुलगं एका कंपनीत कामाला जातं आणि त्या ठिकाणी मोबाईल सॉफ्टवेअर फिट करतं. म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीत जपान आपल्यापेक्षा 20 वर्ष पुढे आहे आजही. तर विचार करा तुम्ही, त्या ठिकाणी सतत भूकंप होतात तरी तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतका जपान त्या ठिकाणी पुढे, त्यांच्यावर अणुबॉम्बचा हल्ला झाला तरी. तेव्हा भारतामध्ये जेव्हा ज्या लोकांनी सगळी कमेंट केली त्या ठिकाणी सांगितलं की तारीख पे तारीख. आता त्या ठिकाणी त्या लोकांना मला हे सांगायचंय की दीपक जाधव पंचांगामधून अंदाज देत नाही, दीपक जाधव ढगाकडे पाहून अंदाज देत नाही. जगातील 10 ते 15 टॉपचे मॉडेल, त्याचा ऍक्सेस मी घेतो आणि त्यानुसार तुम्हाला अंदाज देतो. त्यानंतर भारतीय हवामानशास्त्र विभागाचं मॉडेल जे तुमच्या समोर दिसतंय बघा, हे जीएफएस मॉडेल आयएमडीचं, त्या ठिकाणी किती तारीख आहे? 17 तारीख आहे. 17 तारखेची परवाची इमेज ही बघा, 17 तारखेची ही परवाची इमेज. याच्यात काय दिसतंय की एक लो प्रेशर हे मुंबई पासून 200 किलोमीटर अंतरावर ह्या समुद्रात दिसतंय. लक्षात आलं का? 17 तारीख बरं का, तुम्ही बघा आता. आणि ही इमेज देखील 17 तारखेची आहे. ही किती दिवसाची आहे? 3 दिवसापूर्वीची. याच्यात काय बदल दिसतोय की हे लो प्रेशर गुजरातला, महाराष्ट्र क्रॉस करून गुजरातला गेलं. त्यामुळे या ठिकाणी दोन्हीच फक्त 3 दिवसांमध्ये आयएमडीच्या ज्या फॉरकास्टिंग मध्ये इतका मोठा फरक आहे बघा. 17 तारखेची इमेज आहे. तर याच्यामध्ये 17 तारखेच्या 2 इमेज आपण बघितल्या, 3 दिवसापूर्वीची आणि आजची. कायम जीएफएस मॉडेल पुढच्या 10 दिवसाच्या इमेज आपल्याला देत असतं की लो प्रेशर कुठे डेव्हलप होतं, पावसाच्या प्रोबॅबिलिटी, वाऱ्याच्या दिशा, सगळ्या गोष्टी. त्यांच्याकडे सॅटेलाइट, इनसॅट, 3DR उपलब्ध, उपग्रह आहे, रडार आहे, ऑब्झर्वेटरी आहे, शास्त्रज्ञ आहे, सगळ्या गोष्टी आहे, वेदर स्टेशन आहे. आणि सगळ्या गोष्टी असताना त्यांचे अंदाज चुकतात आणि त्यांचे ऍक्सेस आम्ही वापरतो. त्यामुळे जे लोक म्हणतात की तारीख पे तारीख, जर आम्ही 3 दिवसापूर्वीच पाहिलं की गुजरातकडे चक्रीवादळ, डिप्रेशन येत आहे आणि आज ते दाखवतंय की ते तिकडं नाही येता खालच्या बाजूला जात आहे, मग ह्या लोकांना बोलायला किंवा असं कमेंट करण्याला लाज वाटली पाहिजे थोडीशी की दीपक जाधव काही त्याची गाडी घेतो आणि कुठेतरी रस्त्यावर उभा राहतो, 15, 16, 17, 18 खूप पाऊस येणार, धबाधबा पाऊस येणार, नाले वाहणार, अशा पद्धतीचा मी हवामान अंदाजक नाहीये. मी मॉडेलला समोर ठेवून त्या ठिकाणी अंदाज देतो. दुसरं असं, राज्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यात जबरदस्त पाऊस झाला. माझ्याच तालुक्यामध्ये डोंगरगाव, उसवाड, गंगावे आणि पूर्व दरेगाव आणि मन पूर्व भागात जबरदस्त पाऊस झाला. माझ्या गावात पाऊस नाही. आणि अंदाज देताना पुणे जिल्ह्याचा अंदाज जर मी सांगितला तर त्या पुणे जिल्ह्यामध्ये सगळी का पाऊस होत नाही. त्यामुळे आम्हाला सांगावं लागतं की पुणे जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो. आणि मॉडेल त्या ठिकाणी दाखवतं. आणि जर व्हिडिओ मी इंस्टाग्राम, फेसबुक सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी टाकतो, अशा पद्धतीच्या कमेंट करणाऱ्या लोकांनी माझे व्हिडिओ पाहू नये. लक्षात आलं? तुम्हाला जर वाटत असेल तुमचे दुसऱ्याचे अंदाज, तर त्या ठिकाणी तुम्ही दुसऱ्याचे अंदाज पाहिजे, अशा पद्धतीनं अंदाज पाहिजे नाही. कारण मी काही कंपन्यांचा दलाल नाही, पैसे घेऊन आणि अंदाज देतो. त्यामुळे ही निस्वार्थ अंदाज सेवा आहे. ज्याला पाहायची त्याने पाहिजे आणि ज्याला आवडत नाही त्याने ती पाहू नये. अशा पद्धतीच्या ज्या कमेंट करणाऱ्या लोकांना हे उत्तर आहे. असोच, आता आपण पुढे हवामानाचा अंदाज बघूया. बघा मित्रांनो, मागील 10 वर्षामध्ये जर बघितलं तर मान्सून कधी आला, याच्यात जर बघितलं तर मान्सून हा साधारणपणे 2013 मध्ये जर बघितलं तर मान्सून कधी आलाय बघा. साधारणपणे आपण जर तारखा बघितल्या, 2015 मध्ये जर 13 जूनला मान्सून आला होता आपल्याकडे भारतामध्ये, 2016ला 11 जूनला, अशा ज्या तारखा दिलेल्या आहेत. आणि 2023ला तो 25 जून रोजी मान्सून भारतात आला होता. त्यामुळे मान्सून आता आपल्याकडे अगदी साताऱ्या, सांगलीपर्यंत मान्सून पुढे आलाय. आणि पुढच्या काळामध्ये तो कदाचित 12-13 तारखेला आपल्यापर्यंत मुंबई, नाशिककडे, उत्तर महाराष्ट्राकडे, संपूर्ण मराठवाड्याच्या विदर्भात येऊ शकतो 14-15 तारखेला.
आणि मी जे सकाळच्या व्हिडिओत बोललो की 20 तारखेनंतरच पाऊस दिसतो, त्याचं कारण असं की आम्हाला मॉडेल सांगतायत की मान्सून तर ऑनसेट होईल, ढग वाहतील, मात्र त्याच्यातून पाऊस देईल इतकी क्षमता नाहीये. आम्हाला कोण सांगतंय? मॉडेल सांगतंय. म्हणून आम्ही त्या ठिकाणी सांगतोय, लक्षात घ्या. आणि लोक म्हणतात तारीख पे तारीख, म्हणजे ह्या लोकांना हे माझं उत्तर आहे. मी काही ढगाकडे पाहून अंदाज देत नाही, तर मॉडेल नुसार अंदाज असतो. आता आपण पुढील स्लाइड बघूया. बघा, 1 महिन्यापासून संपूर्ण शेतकरी हा चिंताग्रस्त आहे, कारण भाजीपाल्याची लागवड झाली आणि तापमान खूप आहे. बघा मित्रांनो, कधीच 10 वर्षामध्ये किंवा मागच्या कितीही 50 वर्षामध्ये असं झालं नाही की उन्हाळ्यामध्ये काही लागवड केली टोमॅटोची आणि ती झाली नाही. परंतु मी काल एक व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये दाखवलं की माझ्या ओट्यावर टेम्परेचर 37 आहे 12 वाजता, आणि तिकडे जर जिथे मी टोमॅटो लावलेले तिथं टेम्परेचर किती आहे? 50°C, 47 ते 50. तर विचार करा कसे होतील टोमॅटो. हा जागतिक तापमान वाढीचा सगळा परिणाम आहे, लक्षात घ्या. माणसाने निसर्गावर केलेली कुरघोडी, ही कुरघोडी कशी आहे? तर सिमेंटची जंगलं वाढली, त्याच्यानंतर सिमेंटचे रस्ते झाले, आणि मी उदाहरण दिलं की एका व्यक्तीने लग्नात 2.5 लाखाचे फटाकडे वाजवले, त्याच्यातून नायट्रस ऑक्साईड निघतो आणि ओझोन वायूचा लेअर कमी होतोय. त्याच्यात जपान, जे आता अमेरिकेचं युद्ध चालू आहे, त्याच्यामध्ये स्फोटकांचा जबरदस्त वापर, त्याच्यामधून नायट्रस ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि अन्य घातक वायू निघून त्या ठिकाणी ऍटमॉस्फिअरला झटका बसतोय. या सगळ्या गोष्टी, जंगलांचं कमी झाले, औद्योगिकरण वाढतंय, वाहनं वाढताय, हे सगळं माणसाने निसर्गावर केलेली गुडगुडी आहे. त्याच्यामुळे एका हवामान अंदाजकाला पाऊस पडत नाही आणि रागून आणि चिडून मला बोलणं हे कितपत योग्य वाटतं, हा देखील त्या ठिकाणी हा एक महत्वाचा विषय आहे. तर बघा मित्रांनो, आता हवामानाचा अंदाज बघा. आता सध्या साधारणपणे 13 जो मी सकाळी अंदाज दिला तो तसाच आहे, परंतु 13-14 तारखेला वातावरण पुन्हा एकदा बदलतं, आणि त्याच्यानंतर मी सांगितलं होतं की मान्सून त्या काळात आपल्याकडे अनसेट होतो. 13-14 तारखेला जर वातावरण बदललं, त्याच्यात काही चेंजेस झाले, ते आम्ही तुम्हाला सांगूच. कदाचित त्याच्यामध्ये थोडीफार पाऊस देण्याची क्षमता ही जाणवते, परंतु ढग वाहतील त्या काळात. नंतर 17 तारखेनंतर पावसाची ऍक्टिव्हिटी ज्या बदलत जाते, आणि 20 तारखेला पाऊस तर आहेच, परंतु त्याही आधी कदाचित 14-17 तारखेला पाऊस होऊ शकतो. आता त्याच्यातही मी सांगितलं की हे मॉडेलनुसार सांगतोय, त्याच्यातही बदल होऊ शकतो. म्हणून आपल्या चॅनल सबस्क्राईब करून अपडेट राहा माझ्याशी. फेसबुकला राहा, इंस्टाग्रामला राहा, युट्यूबला कुठंतरी राहा. मी युट्यूबवर जास्त व्हिडिओ टाकत असतो, म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार नियोजन करा. तर बघा, इंडियन ओशन डायपोल हा आपल्याकडे जो मान्सून येतो तो प्लस सध्या न्यूट्रल टू निगेटिव्ह नाही, पण न्यूट्रल कडे प्लस 0.34°C इतकं तापमान हे ईस्ट आणि वेस्ट दोन्हीचं डिफरन्स आहे. इकडे इंडियन जो एन्सो म्हणजे एल्निनोचा प्रभाव देखील 0 + 0.81 म्हणजे 1च्या आसपास जायला लागला, एल्निनो विकसित व्हायला लागला. तरी पण मी सांगतो की तापमान खूप आहे, त्याच्यामुळे यंदा घाबरायचं नाही. आपल्याला 4 महिन्यामध्ये आपल्या ऍव्हरेजली शेती होईल असं त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे, म्हणून कोणी घाबरू नये. त्या ठिकाणी लक्षात घ्या, फक्त पावसात व्हेरिएशन असणार आहे, ते ना माझ्या हातात आहे ना तुमच्या हातात आहे, हे सगळं निसर्गाच्या हातात आहे. त्यामुळं पाऊस एका तालुक्यात इथे पडला आणि तिथे पडला, याला मी काही करू शकत नाही. त्यामुळे अपडेटेड अंदाज करता लक्षात राहा आणि माझ्याशी जोडून राहा. धन्यवाद.